Hello friends, last time we have seen about Nujja's project question number 2, and you all have done very nice work for this, and the question was on page number 16, question 2. Nujjo is revising his project on body parts. याच्यावरती क्वेश्चन नंबर 2 होता आणि तो आपण सॉल्व केलेला आहे. त्यातला ए पार्ट सॉल्व केलेला आहे, तर बी पार्ट आपल्याला अजून सॉल्व करायचा राहिला आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडी पहिल्यांदा माहिती घेऊ अँड देन वी विल गो टू आर टुडेज टॉपिक. सी पॉईंट 2 इज हिअर फॉर अस. व्हॉट इट सेज, बी इज देअर. आतापर्यंत आपण डू डज यानं तयार केलेले क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत. म्हणजे डू बर्ड्स हॅव विंग्स? येस दे डू. डज अ लायन हॅव अ ट्रंक? नो इट डझंट. अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत. आपल्याला थोड्या आता क्वेश्चन काय करायचे आहेत, वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. आणि ते क्वेश्चन कसे असतील, जे म्हणजे आपल्याला कॅनने स्टार्ट होणार आहे, म्हणजे CAN कॅन. हाऊ कॅन वी यूज कॅन, आणि आपण कधी कधी यूज करतो हा कॅन वर्ड. सी, yes, we use can words while asking, can you give me a pen? Can you do this work? Can you jump high? असे काही क्वेश्चन्स आपण याच्या आधीसुद्धा विचारलेले आहेत, बरोबर ना. तर इथं तसंच करायचं आहे, पण आता थोडासा आपण विचार करणार आहोत की नुज्जोच्या टाईपसाठी कोणते क्वेश्चन्स येतील, किंवा त्याच्यानंतर आणखीन वेगळे क्वेश्चन कसे येतील. फॉर एक्झाम्पल, यू हॅव सीन दॅट द बॉडी पार्ट्स ऑफ ॲनिमल्स. बरोबर आहे, बॉडी पार्ट्स ऑफ ॲनिमल्स आतापर्यंत तुम्ही बघितलेले आहेत. तर ते बॉडी पार्ट्स चा यूज करून आपण क्वेश्चन कसे तयार करू शकतो. व्हेरी सिम्पल वर्क वी कॅन डू हिअर. तर एक तुम्हाला पहिलं तिथं दाखवलेलं आहे. काय म्हणतात बघा ते पहिल्या सेंटेन्समध्ये. येस, कॅन यू रीड इट? तुम्हाला इथे वाचायला जमेल, पण बघा मी वाचतो आधी. बी पार्ट आहे, म्हणजे हा पार्ट आहे. या पार्टमधलं जे पहिलं आहे ते, कॅन अ बुल मूव इट्स हेड? कॅन अ बुल मूव इट्स हेड? आय एम टेलिंग यू द मिनिंग ऑफ इट. कॅन म्हणजे शकणे किंवा करू शकणे. बुल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बुल म्हणजे बैल. मूव म्हणजे हलवणे, आणि हेड तर तुम्हाला आधीच माहिती आहे, हेड म्हणजे डोकं. तर कॅन अ बुल मूव इट्स हेड म्हणजे बैल असतो, तो बैल त्याची मान तो मूव करू शकतो का, हलवू शकतो का तो? ऑब्वियसली द आन्सर इज व्हॉट? येस, तो करू शकतो. येस, पण आता तुम्ही इथं काय लिहायचं आहे? येस बुल इज अ सिंग्युलर पर्सन. बुल हा एकटाच आहे, इथं अ बुल आहे. त्यामुळे आपण रिप्लाय देताना कसा देणार? पहिल्यांदा आधी हे सेंटेन्स तुम्हाला मान्य आहे का, हे सेंटेन्स करेक्ट म्हणजे ते तसं करतो का तो? येस. आणि नंतर इट आपण यूज करणार. इट कोणासाठी आहे? अबुल आहे, हा सिंगल आहे, म्हणून आपण इथे इट यूज केला. आणि त्याच्यानंतर तो करू शकतो का, तर कोणता वर्ड आहे? शकण्यासाठी कॅन वर्ड आहे. म्हणून मग आपण काय म्हटलं? येस इट कॅन. हो, तो करू शकतो. तर जरी आपण तो ती असं म्हणत असलो तरी इथं यूज करताना, ॲनिमलसाठी यूज करताना आपण काय वापरणार? सिंग्युलर पर्सनसाठी इट वापरणार. हे लक्षात ठेवा. एकच असेल तर, आणि अनेक असते तर मग इथं दे घ्यावं लागलं असतं. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? हां, आता जरा हे व्यवस्थित ऐकून घ्या. कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? हॉर्न म्हणजे इकडे तुम्हाला पाठीमागं झालेलं आहे पार्ट टू. हॉर्न म्हणजे काय? इट्स वन ऑफ द बॉडी पार्ट ऑफ केटल, या अर्थानं काऊ किंवा काही बुलसाठी, बुलकसाठी. तर तो पार्ट म्हणजे काय? हॉर्न म्हणजे शिंग. मग कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? बुल स्वतःची शिंग हलवू शकतो का? म्हणजे शिंग हलवू शकतो म्हणजे तो डोकं हलवू शकतो, पण फक्त शिंग हलवू शकतो का तो? कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? तर तुम्ही काय म्हणू शकता? नो इट कांट. आपल्याला कांट म्हणजे दोन वर्ड एकत्र आलेत. कोणते वर्ड दोन एकत्र आलेत कांटमध्ये? कॅन अँड नॉट. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? नाही, तो तसं करू शकत नाही.
तर दिस इज वॉट अ सिम्पल टाईप क्वेश्चन्स आर देट मीन्स कॅन ह्या स्टार्टिंग आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज देअर, कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हाइंड लेग्स. तर जो बुल आहे तो बुल, कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हाइंड लेग. हाइंड लेग अँड फोर लेग तुम्हाला माहीत झालेलं आहे, बरोबर आहे का. हाइंड लेग मीन्स मागचे पाय आणि फोर लेग मीन्स पुढचे पाय. मग कॅन अ बुल, हा बुल आहे, हा बुल बैल असतो, तो उभा राहू शकतो का मागच्या पायांवरती, त्याच्या मागच्या पायांवरती तो उभा राहू शकतो का. इफ यू आर 100% नो, इफ यू नो द 100% आन्सर, देन यू कॅन से येस इट कॅन. माहीत नसेल, करेक्ट तुम्हाला माहिती आहे, हो नाही त्याला नाही तसं उभं राहता येत नाही, तर तुम्ही म्हणू शकता नो इट कांट. पण तुम्हाला माहितीच नाही आहे त्याच्याबद्दल, ह्या स्टेटमेंटबद्दल खरंच तो राहतो की नाही हे मी कधी बघितलं नाही, किंवा मला काही जनरल नॉलेज नाही आहे. म्हणजे नसेल तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता, काय म्हणू शकता, आय डोंट नो, मला माहीत नाही, आय डोंट नो असंही रिप्लाय देऊ शकता. प्रत्येक वेळी काय येस इट कॅन, नो इट कांट असंच म्हणायला पाहिजे असं काय नाही आहे. इफ यू आर अननोन अबाउट द फॅक्ट, ते तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही काय म्हणू शकता, आय डोंट नो. आता एक सेंटेन्स इथं आपण लिहूया, इथलंच लिहूया. तर मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो पेजवरती, सेपरेट पेजवरती. पुढचा सेंटेन्स आहे ते, आणि आहे तसं मी सेंटेन्स लिहितो आहे. सी देअर व्हॉट इट सेंटेन्स इज, कॅन lions fly, कॅन लायन्स फ्लाय. मला काय माहिती आहे, कॅन लायन्स फ्लाय. तर तुमचा आन्सर काय येणार आहे, कॅन लायन्स फ्लाय. ते उडू शकतात का, सिंह असतात ते उडू शकतात नाही. मग आपल्याला आन्सर म्हणून काय लिहावं लागेल, पहिल्यांदाच आपण काय म्हणणार, पहिल्यांदा आन्सर काय म्हणणार, नो. कॅन दे फ्लाय मीन्स कॅन लायन्स फ्लाय, नो. तर इथं आन्सर लिहिताना काय म्हणायचं, लायन्स, हाऊ मेनी लायन्स आर देअर, हाऊ मेनी मीन्स वन ऑर मेनी, हे मेनी आहेत. मग मेनी असेल तर आपल्या इथं काय लिहावं लागतं, प्रोनाऊन कोणतं यूज करावं लागतं, दे. नो दे, नो दे कांट. काय म्हणणार, नो दे कांट, CAN''T, नो दे कांट. अँड लास्ट फुल स्टॉप, स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ फुल स्टॉप. नो दे कांट. कळते का तुम्हाला हे कसे रिप्लाय द्यायचे. नेक्स्ट सेंटेन्स इज what, a very simple sentence is there. Yes. How can we read this, can, see there, can Akshay write with, can Akshay write with his right hand. अक्षय नावाचा मुलगा आहे समजा, किंवा तुम्ही तुमच्या ओळखीचं कोणाचं तरी इथं नाव टाका आणि तुम्ही लिहा क्वेश्चन, कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड. तो उजव्या हाताने लिहू शकतो का. तुम्ही आन्सर काय लिहू शकता, खरंच तो उजव्या हाताने लिहित असेल रेग्युलर. बरेच जण आता देर आर मेनी पर्सन दे यूज राईट हँड अँड फ्यू पर्सन्स दे यूज लेफ्ट हँड. सो तू जर लिहित असेल तर तुम्ही काय म्हणणार, येस. आणि इथं तर प्रोनाऊन काय लिहिणार, प्रोनाऊन म्हणून काय लिहिणार, अक्षयबद्दल आपण कोणतं प्रोनाऊन यूज करतो, ही, शी, इट, दे, यू, काय येणार, येस फुल स्टॉप है ना, फुल स्टॉप, येस और कॉमा, फुल स्टॉप नॉट हियर, द कॉमा इज देयर, कॉमा द्यावा लागेल. येस ही कॅन, त्याला जमतं असं म्हणू शकतो, येस ही कॅन. सो दिस इज वॉट द करेक्ट वे ऑफ रायटिंग युअर आन्सर्स. ही असं व्यवस्थित तुम्ही आन्सर लिहायचं.
द सेम क्वेश्चन आता हाच जर क्वेश्चन तुम्हाला आता विचारायचा म्हटला याच्यामध्ये पुढे जाऊन, तर जरा तुम्हाला दिसत नव्हतं वाटतं व्हिडिओमध्ये. जरा मी आता पुन्हा घेतो इथं, बघा कसं लिहिलेलं आहे ते. कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? आन्सर सेज येस ही कॅन. येस ही कॅन असं आपला आन्सर लिहायचं आहे. पुढं आपण तसाच क्वेश्चन लिहूया, पण तो क्वेश्चन थोडासा वेगळा करून टाकूया. कसं आपण क्वेश्चन लिहितो आहे तर कॅन अक्षय, सी देअर, कॅन अक्षय write with his left hand? Can Akshay write with his left hand? So you can say can Akshay write with his left hand? आता ही व्यक्ती जी आहे अक्षय, तिला काय राईट हँडने लिहिता येत नाही आहे. मग याचा आन्सर आपल्याला कसं लिहावं लागेल, मीन्स रिप्लाय याचा कसं द्यावा लागेल. कॅन अक्षय, कॅन म्हणजे शकणे, कॅन अक्षय राईट. आता इथं राईटचं स्पेलिंग बघा, आणि WRIT राईट म्हणजे लिहिणे, विथ हिज लेफ्ट हँड. तो डाव्या हातानं लिहू शकतो का, तर खरंच तो लिहू शकत नाही आहे. मग काय म्हणू शकतो, नो ही CAN apostrophe T can't and full stop. No he can't. जसं तुम्हाला माझा आवाज येतोय तशी तुम्ही ती रिप्लाय व्यवस्थित द्या. तर असे तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत वेगवेगळे. म्हणजे काय काय म्हणू शकतो आपण बघा, नवीन सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो ना असे. कॅन स्टार्टिंग, मग कसं करता येईल आपल्याला, न्यू सेंटेन्सेस कसे तयार करता येतील बघा. तुम्हाला जमतील तर तुम्ही करायला हरकत नाही, आणि ते करावे लागतील आपल्याला, लक्षात ठेवा, त्याशिवाय पर्याय नाही. देन यू कॅन मेक न्यू सेंटेन्सेस विथ स्टार्ट विथ कॅनने स्टार्ट होणार आहे करा. द सेम वे यू हॅव टू, हिअर व्हेरी सिम्पल वर्क आय एम गिविंग यू अबाउट what the one small sapling is here, plant is here given to you, the plant of tomato. So these are the parts of tomatoes are there: leaves, flower, bud, fruit and stem. And underground which part we see, these are roots. हे सगळे रूट्स आहेत. and this is what one slice of टोमॅटोचा एक स्लाईस घेतला आहे, आणि त्या स्लाईसमधले जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते पार्ट्स पण आपल्याला माहिती पाहिजेत. तसे दिलेत त्यांनी, कोणते दिलेत बघा. हा जो रेडिश ऑरेंज असा जो पार्ट असतो बघा, तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लेश म्हणतो. तर तुम्हाला फ्लेशचा अर्थ माहिती आहे का, फ्लेश म्हणजे काय. ॲक्च्युली फ्लेश म्हणजे काय माहिती आहे, फ्लेश म्हणजे मांस असतं. म्हणजे बॉडी पूर्ण जी तयार झालेली असते ती कशाने तयार झालेली असते, ॲनिमलची किंवा आपली जर बॉडी आहे त्याच्यामध्ये मांस आहे ना सगळं, एखाद्या प्राण्याचं असं म्हणजे मांस असतं. तर ते टोमॅटोसाठी म्हणतात असं, तर त्याला काय म्हटलं जातं, फ्लेश म्हटलं जातं. फ्लेश म्हणजे मांस या अर्थानं. देन दीज आर दी स्मॉल थिंग्स आर देअर. छोट्या छोट्या गोष्टी दिसतात ते काय आहे, सीड्स आहेत. हे तुम्हाला कॉमन माहीत झालं, सीड हे माहिती आहे. तर हे जरा थोडं तुम्ही ड्रॉइंग केलं तरी चालेल, नाही केलं फक्त बॉडी पार्ट्स दिलात तरी चालतील. नाव वी आर गोइंग टू सी सम व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर अस दॅट टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यूली. दिस इज कॉल्ड व्हॉट, द बॉडी पार्ट्स आर देअर. दिस आर दी व्हेरी सिम्पल बॉडी पार्ट्स आर. तर बॉडी पार्ट्स झाल्यानंतर आपल्याला एक लँग्वेज स्टडी, आतापर्यंत आपण बॉडी पार्ट्स बघितले किंवा ॲनिमलचे डिफरंट पार्ट्स बघितले. आता थोडा पार्ट बघायचा आपल्याला, तो व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट इज देअर. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. लँग्वेज स्टडीसाठी आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. आणि हे खूप सोपं आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही आत्तापर्यंत 6th स्टँडर्डमध्ये, नाऊ यू आर इन 6th स्टँडर्ड, अप टू 6th स्टँडर्ड नंबर ऑफ सेंटेन्सेस यू रेड इट. तुम्ही आत्तापर्यंत खूप सेंटेन्सेस वाचलेले आहेत. आता फक्त आपलं काय करायचं आहे, त्याचं थोडंसं बायफर्गेशन करायचं आहे. म्हणजे ती सेंटेन्सेस, त्या सेंटेन्सेसला नेमकं काय म्हणायचं ते. मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे की काही विधानार्थी वाक्य असतात, प्रश्नार्थक वाक्य असतात, आज्ञार्थक वाक्य असतात, उद्गारार्थी वाक्य असतात. ते फक्त आपल्याला
इंग्लिशमध्ये शोधायचे आहेत आणि खूप सोपं आहे तुमच्यासाठी मला वाटतं. सो हाऊ टू रीड दिस सेंटेन्सेस. मी आधी पूर्ण सेंटेन्सेस ही वाचतो सगळे. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. विट स्टार्ट हिअर द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सी टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. जेव्हा तुम्ही बोलता, मराठी बोलता किंवा इंग्रजी बोलता, तेव्हा बरेच तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस यूज करता. आणि हे सेंटेन्सेस जे आहेत, हे सेंटेन्सेसचे तुम्हाला आता टाईप माहिती करून घ्यायचे आहेत. कसे टाईप? मेनली देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तसेही 4च प्रकार, मुख्य प्रकार जे आहेत ते किती आहेत? 4 प्रकार आहेत. आपण इंग्लिशमध्ये जर विचार केला तर पहिलं सेंटेन्स जरा वाचा. पहिलं सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये एकच आयडिया असते आणि अतिशय सोपं असं सेंटेन्स असं म्हटलं तरी चालेल, की आपण बऱ्याच वेळा ते यूज करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करता तेव्हा ते तुम्ही त्यावेळी बऱ्याच वेळा सांगता की माय मदर नेम इज डॅश डॅश, काय असेल तुमच्या आईचं नाव ते, माय मदर नेम इज. हे काय झालं? हे स्टेटमेंट सेंटेन्स झालं. कधी आपण जेव्हा एसेज लिहितो ना हिंदी किंवा मराठीमध्ये, तेव्हा बरेचसे सेंटेन्सेस आपल्याला स्टेटमेंट सेंटेन्स असतात. बघा ना, कोणतेही स्टेटमेंट जरी काढलं, इंडिया इज माय कंट्री, हे काय झालं? हे स्टेटमेंट सेंटेन्स झालं. का असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये? की त्यामध्ये काय आहे, एक ज्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट आहे. तर आपण नंतर ह्याची माहिती घेऊ 7th स्टँडर्डमध्ये. पण सध्या एक स्ट्रक्चर समजून घ्या की हे सेंटेन्स कसं असतं. स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर, पहिलं कॅपिटल लेटरने सुरू होतं आणि त्याचा एंड होतो ना, तो एंड फुल स्टॉपने होतो. एक लक्षात ठेवा. कॅपिटल लेटरने तर सगळीच सेंटेन्सेस सुरू होतात. एव्हरी सेंटेन्स स्टार्ट्स विथ फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट वर्ड. ऑलवेज वी फाइंड इट कॅपिटल. ते कायम कॅपिटलच असतं. आणि एंड विथ फुल स्टॉप. त्याला आपण स्टेटमेंट सेंटेन्स म्हणतो. बरोबर आहे? ते काय म्हणतो आपण? स्टेटमेंट सेंटेन्स असं म्हणतो. तर असे सेंटेन्सेस जी डिस्क्रिप्शन करतात, वर्णन करतात, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतात. आय एम बॉय, आय एम अ गर्ल, दिस इज माय स्कूल, येस, आय एम लर्निंग नाव. बघा, त्याच्यामध्ये कोणतरी आय एम लर्निंग नाव, त्याच्यामध्ये काम करणारं कोणतरी आहे. त्याच्यामध्ये काय आहे? इज, वॉज, कॉल मीन्स ॲक्शन वर्ड कोणते तरी आहेत. आणि शेवटी त्याचं एकतर ऑब्जेक्ट असतं किंवा कॉम्प्लिमेंट असतं. तर आपण ती माहिती घेऊ. पण हे जर साधी सेंटेन्सेस आपण रेग्युलर बोलण्यामध्ये वापरतो ती. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते क्वेश्चन सेंटेन्स आहे. आता क्वेश्चन म्हटल्यावर तर काय तुमच्यासाठी सिम्पलच आहे. ते क्वेश्चन मार्क बघितला, हे जे मार्क बघितलं की तुम्ही त्याला काय म्हणणार? इज इट क्वेश्चन. आता आपण ते वरती क्वेश्चन्स तयार केले की नाही, म्हणजे कॅन अ बुल मूव्ह इट्स हेड, दीज आर ऑल क्वेश्चन्स. हे सुद्धा त्याच्यामध्येच येतील. ते कधी कधी WH टाईपनी सुरू होणारे असतात किंवा मगाशी आपण जसे केले तसे येस नो टाईप क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे असतील. तर किती सिम्पल आहे. ह्याच्यावर वेगळं बोलायची पण काही गरज नाही. जिथं क्वेश्चन मार्क दिसेल ते सगळी सेंटेन्सेस काय असणार आहे? ऑल सेंटेन्सेस आर क्वेश्चन सेंटेन्स. अँड दिस इज वॉट रेग्युलर वी यूज इन आर कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण जे रेग्युलर सेंटेन्स यूज करतो ती बऱ्याच वेळा आपण एखाद्याला काम सांगतो ना, एखाद्याला ऑर्डर देतो, कमांड देतो, आज्ञा देतो, रिक्वेस्टही करतो, तर त्या अर्थानं ही सेंटेन्सेस सगळी येतील. कमांड काय म्हणता तुम्ही? आता मी सांगितलं तुम्हाला कॉपी इन युअर नोटबुक, म्हणजे ही कॉपी मीन्स काय झाली? ॲक्शन झाली. सुरुवातीलाच ॲक्शन असते बऱ्याच वेळा. थोडासा याचा विचार केला तर असायलाच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच वेळा काय असतं, सुरुवातीला ॲक्शन असते. कोण करणार असतो? हे कोणी सांगितलं, कोण करणार आहे हे इथं डायरेक्ट दिसत नाही. करणारा तर असतोच ना कोणतरी, पण डायरेक्ट दिसत नाही. जिथं डायरेक्ट ॲक्शन असते, कम हिअर, गो दॅर, तर ती सेंटेन्सेस सगळी कशामध्ये येतील? यस, ही कमांडमध्ये येतील. तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणतीही घेऊ शकता. राईट ऑन नोटबुक, प्लीज टेल मी युअर नेम, हे सुद्धा काय यायला त्या अर्थानं प्लीज जरी वर्ड असला तरी ॲक्शन वर्ड हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. प्लीज टेल मी युअर नेम, हे सुद्धा काय झालं? ह्याच टाईपचं सेंटेन्स झालं. हे सुद्धा फुल स्टॉपनेच होतं. म्हणजे जसं स्टेटमेंट सेंटेन्स होतं ना पहिलं सेंटेन्स, त्याच पद्धतीचं हे कॅपिटल लेटरने सुरू होईल आणि एंड फुल स्टॉपने होईल. अँड दिस इज वॉट इंटरेस्टिंग. देर आर मेनी टाईम्स वी यूज इट. आता हे बऱ्याच वेळा आपण यूज करतो ते म्हणजे एक्सक्लेमेशन.
एक्सक्लेमेशन म्हणजे काय? एक्सक्लेमेशन म्हणजे काय की सडन रिॲक्शन. लगेच आपण एखाद्या गोष्टीला काय करतो, रिॲक्शन करतो. एक तर वर्ड म्हणतो, एखादा चांगला पदार्थ झाला असेल, एखादा मेन्यू चांगला झाला असेल, टेस्टी झाला असेल, तर आपण काय म्हणतो, हाऊ डेलिशियस. एखादं पेंटिंग तुम्हाला सुंदर बघायला मिळालं तर आपण लगेच काय म्हणता, हाऊ नाईस. जरी हा तुम्हाला